मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत उद्या मोठ्या संख्येनं नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधव मुंबईतील आंदोलकांना जेवणाची सामग्री पुरविण्याची जबाबदारी घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी खास स्टिकर्स तयार करण्यात आले असून ते दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर लावण्यात आलेत। या आंदोलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्याला एका दिवसाची आंदोलनाची जबाबदारी दिली असली तरी नाशिकमधून 5000 आंदोलक आझाद मैदानावर दाखल होतील अशी तयारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। आंदोलनादरम्यान मुंबईतील गणेशोत्सवात गणरायाचं दर्शनही घेणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय। हे आंदोलन पूर्णपणे लोकशाही मार्गाने केलं जाईल आणि सरकारनं कोणत्याही प्रकारची दडपशाही करू नये अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली आहे। उपोषण केलेलं होतं, अनेक दिवस तुमचं हे उपोषण चाललेलं होतं। या सगळ्या काळामध्ये आता तुम्ही अनेक समाज बांधव म्हणून जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जात आहे। यावेळेला काय नेमकी तुमची भूमिका आहे? नाही, आता माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यावेळी साखळी उपोषण असेल तुम्ही पाहिलं असेल, मागच्या काळात प्रत्येक गावामध्ये उपोषणाला लोक बसले होते। परिस्थिती बघून भविष्यामध्ये जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहे समाजासाठीच्या, सरकार त्याच्यावर काय निर्णय घेतं हे बघून आम्ही भविष्यात तशाही गरज पडली तर प्रत्येक गावामध्ये उपोषणाची तयारी करू। आणि आम्ही सुद्धा इथं उपोषणाची जरांगे पाटलांनी काल बोलता बोलता सांगितलं, भविष्यात समजा 2-3 दिवसात जर शासनाने निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन आम्ही गावखेड्यापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि तशी आमची तयारी आहे। करू शकतो इतर वेळेला गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकतो, लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकतो। सरकारने तिथे सांगितलं ना, 5000 लोकांचं जे लिमिटेशन एका दिवसाची जी परमिशनची त्यांनी आट घातलेली आहे। ठीक आहे, एका जिल्ह्याला एक दिवस, असे 36 दिवस जर त्यांना पाहायचं असेल तरी मराठे तयार आहेत। आम्ही कायदा कुठेही बिघडवणार नाही, कायद्याचं उल्लंघन करणार नाही। आम्ही इतर वेळी समाज बांधवांना तिथे 5000ची त्यांनी आट घातली तर बाकीचे मुंबईचं दर्शन करत राहतील आणि दुसऱ्या दिवशी ते समाज बांधव जातील, तिथले समाज बांधव उठतील, परत ते दर्शनाला जातील। असं आम्ही साखळी पद्धतीने जरांगे पाटलांचं कवच म्हणून आणि समाजाच्या न्यायिक हक्कासाठी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। आज आमच्यावर जरांगे पाटलांनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करू, पण नाशिक जिल्ह्याने मागच्या वेळेस सुद्धा अन्नधान्याची आर्थिक रसद त्या ठिकाणी कोणाची उपासमार होणार नाही, कोणी आंदोलक उपाशी राहणार नाही याची जी दक्षता घेतली होती तीच दक्षता नाशिक जिल्हा येणाऱ्या काळात जर आंदोलन लांबलं, मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जर आदेश आला तर नाशिक जिल्हा निश्चितपणे जेवणाची पूर्णपणे जबाबदारी सांभाळेल ही। आणि आजही तुम्हाला सांगतो, आमच्या नांदगाव मधून येवल्यामधून काही महिला भगिनींनी त्या ठिकाणी रोज संध्याकाळी त्या ठिकाणी जेवण पाठवायचं रेल्वेने हाही निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे लासलगावकरांचा आणि तोही निर्णय चांगला आहे। त्याच्यामुळे आंदोलनाला कुठलीही कमी त्या ठिकाणी पडणार नाही याची जबाबदारी नाशिककर घेतील। आज तुमची बैठक पार पडली, स्टिकर तुम्ही अनेक वाहनांना लावलं, काय उद्याची तयारी आहे तुमची? आज स्टिकर असतील, झेंडे असतील, गाड्यांचं नियोजन असेल, तालुका निहाय काही लोक रेल्वेने जात आहे त्यांची तिथली मुंबईची राहण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी काल सुद्धा काही आमचे हजारो समाज बांधव मुंबईत पोहोचलेले आहेत। आज सुद्धा नांदगाव, मनमाड, येवला, मालेगाव, निफाड, इगतपुरी, सिन्नर या भागातले सगळे समाज बांधव त्या ठिकाणी रेल्वेने जाणार असल्यामुळे त्याची सुद्धा अंतिम तयारी आम्ही त्या ठिकाणी केली। कुठल्याही समाज बांधवांची गैरसोय होणार नाही याची मुंबईकरांनी जरी दक्षता घेतली असेल तरी आम्ही आंदोलक म्हणून कोणाच्या भरोशावर न जाता स्वयंस्फूर्तीनं प्रत्येकाने आपली 10 दिवसाची तयारी करून कसं जाता येईल या दृष्टिकोनातून आजचं नियोजन झालं। उद्या सकाळी 7 वाजता कालिका मातेचं ग्रामदैवताचं दर्शन घेऊन या शहरातील ग्रामीण भागातील हजारो वाहनं हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील। राज्य सरकारने आता मराठा योद्धा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाची कुठलीही अवहेलना न करता त्या ठिकाणी आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात। तुम्हाला संघर्ष नको असेल तर तुम्ही मागण्या पूर्ण करा, एक दिवसाची आट न घालता एका दिवसात मागण्या पूर्ण करा। निश्चितपणे तुमचं अभिनंदन मनोज जरांगे पाटील व समाज करेल, परंतु सरकारने डाव खेळण्याचा प्रयत्न यावेळी करू नये। मराठे तुमच्या डावात फसणार नाही, मराठे हुशार झालेले आहेत। गनिमी काव्यानं लाखो मराठा समाज बांधव आज मुंबईत पोहोचलेले आहेत। सरकारनं याची दखल घेऊन तात्काळ मराठा योद्धा जरांगे पाटलांना न्याय व समाजाला न्याय द्यावा एवढी विनंती सरकारला आम्ही करतोय। NTV न्यूज मराठी, नाशिक।